काल आपण काय बघितलं होतं, बॉन्ड लेंथ है का नाही, बॉन्ड स्ट्रेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल होते का इनवर्सली? इनवर्सली, म्हणजे बॉन्ड लेंथ वाढली की बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते, आणि बॉन्ड स्ट्रेंथ जास्त म्हटलं की रिॲक्टिव्हिटी पण कमी, रिॲक्टिव्हिटी पण कशी कमी, म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ ह्याला पण इनवर्स आहे, ह्याला पण इनवर्स आहे, पण हे दोघं कसे असणार मग, इनवर्स का डायरेक्ट? डायरेक्ट असणार, राईट. मग आता त्याच्या पुढचं बघायचं. आपण काय बघायला माहिती आहे का, बॉन्ड विषयी बरंच बघितलंय. आता बॉन्ड विषयी आपण बरंच बघितलंय. कोव्हॅलंट बॉन्ड बघ, आयोनिक बॉन्ड एक असतो, कोव्हॅलंट असतो. कोव्हॅलंट मध्ये कोऑर्डिनेट आणि प्युअर असतो, है का नाही. मग आता हे जे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत त्याचे काही पॅरामीटर बघायलो, कॅरेक्टर बघायलो. पहिलं बघितलं बॉन्ड लेंथ, आता दुसरं आपण बघायलो बॉन्ड एनर्जी. बॉन्ड एनर्जी हे बघ इथं आहे, बॉन्ड एनर्जी किंवा बॉन्ड एन्थॅल्पी. बॉन्ड एनर्जी किंवा बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे बॉन्डला तोडण्यासाठी लागणारी एनर्जी. हे ए आहे, हे बी आहे, ह्याला आपण तोडतो कसं, म्हणजे असं काही हातात धरून तोडता येत नसते, हे मॉलिक्यूल छोटे असतात. मग समजा एखाद्या कंटेनरमध्ये आहे हे बरेच बॉन्ड असतात, हे नाही एक नसतो, असा अनंत मॉलिक्यूल असतात. मग ह्याला तोडण्यासाठी आपण काय करतो, ह्याला हीट करतो. मग हीट केलं की गरम केल्यावर हे तुटत आहे, राईट. मग किती एनर्जी द्यावी लागली बॉन्डला तोडण्यासाठी? जे बॉन्ड स्ट्रॉंग आहे त्याला एनर्जी जास्त लागणार, बरोबर का. मग बॉन्ड एन्थॅल्पी किंवा बॉन्ड एनर्जी शब्द बघ दोन्ही वापरतात. बॉन्ड एनर्जी इज एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. ब्रेक म्हणजे तोडणे, ब्रेक म्हणजे काय, तोडणे, बॉन्डला तोडण्यासाठी लागणारी एनर्जी. मग ह्याच्यातून काय दिसते, दुसरा पॉईंट, हाय बॉन्ड एनर्जी म्हणजे काय, हाय बॉन्ड स्ट्रेंथ. बॉन्ड एनर्जी जास्त आहे म्हणजे तोडायला जास्त एनर्जी लागणार आहे, म्हणजे बॉन्डची ताकद जास्त आहे, बॉन्ड स्ट्रॉंग आहे का नाही. आता समजा जर व्हेन सिमिलर बॉन्ड्स आर प्रेझेंट देन ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी इज कन्सिडर्ड. जसं की समजा आता तुमच्याकडे काय आहे, वॉटर आहे, वॉटरमध्ये कसं आहे, ऑक्सिजन हायड्रोजन ऑक्सिजन आहे का नाही. मग हे पहिला बॉन्ड, हे दुसरा बॉन्ड. आता प्रत्येक बॉन्ड तोडायला सारखी एनर्जी लागत नसते, कधी लक्षात ठेवायचं. हा पहिला बॉन्ड तोडायला वेगळी एनर्जी लागते, दुसरा बॉन्ड तोडायला वेगळी लागते. तू तर म्हणशील सर सारखेच ॲटम आहेत, सारखीच लागायला पाहिजे, पण तसं नाही. पहिला बॉन्ड तोडताना बाजूला हे होतं, मग आता हे एच निघून गेलं, आता कोण राहिलं हे. आता हे तोडताना बाजूला एच आहे का, आता नाही, मग ह्याला तोडायला वेगळी एनर्जी लागणार का नाही. मग हे पहिला बॉन्ड तोडला बघ, हे कोणता तोडला, पहिला बॉन्ड हे इथला तोडला, ठीक आहे. इथला तोडला म्हणून हे बाजूला होऊन गेलं का, प्लस एच लावलं, बॉन्ड तुटला म्हणजे हे आता बाजूला निघून गेलं. आता राहिलं काय, हे. मग ह्याला तोडण्यासाठी जी एनर्जी लागली ती अशी डेल्टा एच म्हणून लिहितात. काय लिहितात, डेल्टा एच. आता डेल्टा एच 2 लिहिलंय म्हणजे ह्याचा अर्थ बॉन्ड नंबर 2 आहे हा, आणि हा बॉन्ड नंबर 1 आहे. डेल्टा एच 20 जूल. जी एनर्जी आहे, एनर्जीला मोजण्याचं युनिट काय, जूल. काय आहे, जूल, म्हणून जे लिहिले, कळलं का. डिस्टन्स मोजायचं झालं मीटर लिहितो आपण. आता दुसरा बॉन्ड तोडायचा आहे, दुसऱ्या बॉन्डमध्ये एकच एच आणि एकच ओ राहिले, कारण एक तर पहिल्यांदा तोडलं की आपण. मग दुसरा बॉन्ड तोडला की हे तुटतंय आणि काय येतं, एच भेटतंय आणि प्लस कोण भेटतंय, ओ. हे प्लसचा अर्थ चार्ज नसतो, काय काय भेटलं ते लिहितो आपण, आहे का नाही. मग दुसरा तोडायला 10 जूल लागली, पहिला तोडायला 20 जूल लागली. मग वॉटरमध्ये ओ आणि एच मधला बॉन्ड तोडण्यासाठी एनर्जी किती लागली, एकदा 20 लागले, एकदा 10 लागले. मग अशा वेळेस काय करतो आपण, ॲव्हरेज काढतो. काय करतो, ॲव्हरेज, आहे का नाही. म्हणजे क्लासमध्ये मुलांना काही जणांना 30 मार्क पडले, काही जणांना 20. मग क्लासमध्ये किती मार्क पडले जर पुढे कुणाला सांगायचं झालं तर ॲव्हरेज 25 पडले, असं काहीतरी काढतो, ॲव्हरेज काढतो आपण. कळाले का ॲव्हरेजचा अर्थ. मग एकाला ॲव्हरेज कसं काढतात, पहिला अधिक दुसरा डिवायडेड बाय किती जण आहेत त्यानं भागायचं, तिघं असले तर 3 भागायचं, म्हणजे 20 + 10 डिवाइड बाय 2. त्याचं ॲव्हरेज काय ते 30/2 म्हणजे 15 जूल. ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी कळलं काय असते ते. एकापेक्षा सारखे बॉन्ड असले जास्त की ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी सांगत असतो आपण. त्याच्या पुढचा आहे बॉन्ड ऑर्डर. आपण काय बघालो, बॉन्डचे वेगवेगळे पॅरामीटर आहे का नाही. बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय म्हटलं, इट इज द नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन 2 ॲटम्स. जसं की कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, तर बॉन्ड ऑर्डर काय झाली 2. बॉन्ड ऑर्डर कार्बन कार्बनची काय 1. बॉन्ड ऑर्डर काय 3.
बॉन्ड ऑर्डर काय आहे इथं, बॉन्ड ऑर्डर इथं किती आहे 3, कळाले ना, इथं किती आहे 1. मग जेवढे जास्त बॉन्ड तेवढा बॉन्ड स्ट्रॉंग, म्हणजे दोघांना बांधलंय ना आपण ह्या बॉन्डनं, एका बॉन्डनं बांधल्यावर जास्त पक्क बांधलं जाईल का दोननं बांधल्यावर, दोननं. मग जेवढी बॉन्ड ऑर्डर जास्त तेवढी बॉन्डची स्ट्रेंथ, स्ट्रेंथ म्हणजे ताकद जास्त. So therefore strength of the bond depends on, bond order is directly related to bond strength. Directly म्हणजे बॉन्ड ऑर्डर वाढली की बॉन्डची स्ट्रेंथ पण वाढते. मग आतापर्यंत आपण काय बघितलं, बॉन्डची ताकद कुणाकुणावर डिपेंड आहे, एक बॉन्ड लेंथवर, कशी आहे इनव्हर्स, बॉन्ड एनर्जीवर डायरेक्ट, डायरेक्ट म्हणजे बॉन्ड एनर्जी जास्त म्हणजे बॉन्डची स्ट्रेंथ पण जास्त. आणि तसं तिसरं काय बॉन्ड ऑर्डर, त्याला पण डायरेक्ट आहे का इनव्हर्स आहे, डायरेक्ट. असं लिहिलं की इनव्हर्स, असं लिहिलं की डायरेक्ट. ह्याला लिहिण्याचा दुसरी पद्धत आहे बघ, असं तर लिहिलंच, ह्याच्याऐवजी तुम्ही असं लिहू शकता, बॉन्ड स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन, बघ पहिल्यांदा आपण बॉन्ड लेंथ बघितलं ना, तर बॉन्ड लेंथ डायरेक्ट आहे का इनव्हर्स आहे, बॉन्ड एनर्जीला कसं आहे हा इनव्हर्स, आणि बॉन्ड ऑर्डरला कसं आहे डायरेक्ट. बघ बरं, हे असं लिहायचं कळलं का. मग आता हे आणि हे डायरेक्ट आहेत का इनव्हर्स आहेत, डायरेक्ट. हा डायरेक्ट कसं, बघ की वर आहे एक खाली आहे, खाली वर असलं की इनव्हर्स, दोघे खाली असले की एकमेकाला डायरेक्ट. मग इथं कोणी कुणाला विचारतात, बॉन्ड लेंथ बॉन्ड एनर्जीला डायरेक्ट आहे का इनव्हर्स, डायरेक्ट. कळालंय ना, हे असं असतंय. मग तुला क्वेश्चन येते, आता नंबर ऑफ बॉन्ड तर सोपंच आहे बघ, तू जर बघितलं असेल तर बॉन्ड आणि बॉन्ड ऑर्डर, बीओ म्हणजे बॉन्ड ऑर्डर, इथे किती आहे 3, किती आहे 2. पण कधी कधी कसं असतंय, असं आहे, आता कार्बन ऑक्सिजनची बॉन्ड ऑर्डर किती आहे, कुठं 2 पण आहे कुठे 1 पण आहे. मग अशा वेळेस काय काढावं लागतं, ॲव्हरेज. व्हेन डिफरंट नंबर ऑफ बॉन्ड्स आर प्रेझेंट, we find नो ऑफ म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड्स आर प्रेझेंट, then we find average bond order. कसं, we find average bond order. जसं की एक्झाम्पल इथं, ठीक आहे. ॲव्हरेज बॉन्ड ऑर्डर काय आहे, ॲव्हरेज बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ बॉन्ड्स, टोटल नंबर ऑफ बॉन्ड्स डिवायडेड बाय नंबर ऑफ पेअर्स ऑफ ॲटम, किती जोड्या आहेत. ॲटम, ठीक आहे. तर टोटल नंबर ऑफ बॉन्ड किती आहे तिथं, 1 2 3 4, बरोबर का, 4. जोड्या किती आहेत, 1 2 3. सो बॉन्ड ऑर्डर, ॲव्हरेज बॉन्ड ऑर्डर किती झाली 1.33.
वेगवेगळे असल्यावर कसं ॲव्हरेज काढायचं कळलं. हां, त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे बॉन्ड अँगल. बॉन्ड अँगल म्हणजे समजा ऑक्सिजन हायड्रोजन हायड्रोजन असा बॉन्ड आहे, तर ह्या बॉन्डमधला अँगल ह्याला म्हणतो बॉन्ड अँगल. बॉन्ड अँगल, अँगल बिटवीन द बॉन्ड म्हणजे बॉन्ड्स इज कॉल्ड बॉन्ड अँगल. ही झाली बॉन्ड लेंथ, ही झाली बॉन्ड लेंथ आहे का नाही, आणि हे काय झाला बॉन्ड अँगल. काय म्हणायचं बॉन्ड अँगल. पुढे काय म्हटलं बॉन्ड ऑर्डर ऑफ आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज इज सेम. बॉन्ड ऑर्डर ऑफ आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज म्हणजे काय, इलेक्ट्रॉनची संख्या सेम पाहिजे. इलेक्ट्रॉनची संख्या काय पाहिजे, सेम पाहिजे. जसं की कार्बन मोनॉक्साईड, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन 6 आहेत, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन 8 आहेत, तर टोटल किती झाले 14. तसंच N2 ह्याच्याकडं एकाकडे 7 एकाकडे 7, टोटल 14. मग ह्याच्याकडे पण 14 इलेक्ट्रॉन, ह्याच्याकडे पण 14 इलेक्ट्रॉन. मग ह्या दोन मॉलिक्यूलला काय म्हणायचं, आयसो इलेक्ट्रॉनिक मॉलिक्यूल. काय म्हणायचं, मॉलिक्युल्स किंवा आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज. स्पीसीज म्हणजे काय, कुणाला म्हणता येते, ॲटमला म्हणता येते, मॉलिक्यूलला म्हणता येते, आयनला म्हणता येते, राईट. म्हणून स्पीसीज शब्द वापरला. मग तू जर बघितलास कार्बन मोनॉक्साईडचं असं स्ट्रक्चर आहे, तर बॉन्ड ऑर्डर 3 आहे का, आणि नायट्रोजनचं हे असं आहे, तर बॉन्ड ऑर्डर किती आहे. अरे किती झालं तुला नायट्रोजन नायट्रोजन मध्ये बॉन्ड ऑर्डर. हां, हे इथं असं आहे, असं आहे. किती आहे बॉन्ड ऑर्डर 3. कार्बन मोनॉक्साईडची पण किती आहे 3. म्हणजे दोघांकडे इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे आणि म्हणून बॉन्ड ऑर्डर पण सारखीच आहे. कळलं काय. हां, आता पुढचा कन्सेप्ट आहे डायपोल मोमेंट. आपण बॉन्डचे कॅरेक्टर बघायला. पहिलं बघितलं बॉन्ड लेंथ, नंतर बॉन्ड एनर्जी, नंतर बॉन्ड ऑर्डर, है का नाही. आता बघायलो आपण डायपोल मोमेंट. काय बघायलो, डायपोल मोमेंट. बर, आता ह्याच्यामध्ये थोडंसं वेक्टरचा कन्सेप्ट येतो, कदाचित आता डायरेक्ट कळायचं नाही तुला, वेक्टर झाल्यावर कळेल तुला. बघ, डायपोल मोमेंट काय म्हटले, डायपोल मोमेंट इज प्रपोर्शनल टू आयोनिक कॅरेक्टर. बर, हा, आता आयोनिक कॅरेक्टर. समजा ए आणि बी मध्ये बॉन्ड आहे, तर दोघांमधले इलेक्ट्रॉन इथं राहिले की कुणावरच कसला चार्ज नाही, पण ए आणि बी मध्ये बॉन्ड आहे आणि बी ची ताकद जास्त आहे, जसं की HCl समजू आपण, है का नाही. क्लोरीन क्लोरीन हे दोघांची ताकद तेवढीच आहे, म्हणून त्यांची शेअर केलेली पेअर बरोबर मिडल मध्ये राहते. पण समजा इकडे H घेतला आणि इकडे क्लोरीन घेतला, ताकद कुणाची जास्त आहे, क्लोरीनची जास्त आहे, मग इकडे सरकते इलेक्ट्रॉन. मग ह्याच्यावर थोडासा निगेटिव्ह येतो, ह्याच्यावर थोडासा पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन पूर्ण ह्याला गेलाय का, परंतु सरकलाय. सरकल्याच्या नंतर मग थोडासा चार्ज होतो. पण सोडियम आणि क्लोरीन मध्ये कसं होतं, डायरेक्ट ह्याचा इलेक्ट्रॉन हे इकडे येतो, है का नाही. मग पूर्ण आल्यामुळे ह्याच्यावर मायनस ह्याच्यावर प्लस, पण ह्याच्यावर पूर्ण मायनस नाही लिहायचं. कसं लिहायचं, डेल्टा मायनस. डेल्टा मायनस म्हणजे थोडा मायनस. काय, थोडा मायनस. मग हे पॉझिटिव्ह तयार झालं, हे निगेटिव्ह तयार झालं. मग असे कोव्हॅलंट बॉन्ड ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पोल म्हणतो आपण. खो मध्ये पोल कसा असतो, इकडे एक तिकडे, तसं इथं पोल आहे. आणि हा कसला आहे, निगेटिव्ह पोल. लोहचुंबक मध्ये पण असतो बघ, इकडं नॉर्थ पोल, इकडं साऊथ पोल. तशी इथं 2 पोल तयार झाले का, असे 2 पोल तयार झाले की अशा ला म्हणतात डायपोल म्हणतात. काय म्हणतात, डायपोल. आणि हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे त्याच्यामध्ये पोल तयार झालेत, म्हणून अशा कोव्हॅलंट बॉन्डला पोलार कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. काय म्हणतात, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. चार्ज बिलकुलच नसला, जसं की ह्याच्यावर कुणावरच काहीच चार्ज नाही ना, तर ह्याला नॉन पोलार म्हणतात. काय म्हणतात ह्याला, नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आपण लक्षात घे, सुरुवातीला बघितलं होतं, बॉन्ड मध्ये दोघ आहेत, आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये 2 प्रकार पडते, 2 आधारावर पडते. एक तर
पोलॅरिटीच्या आधारावर, म्हणजे चार्ज सरकलाय का नाही, आणि दुसरं शेअरिंगच्या आधारावर. शेअरिंगच्या आधारावर दोन होते, प्युअर कोव्हॅलंट आणि कोऑर्डिनेट कोव्हॅलंट किंवा डेटिव्ह बॉन्ड पण म्हणते त्याला, डेटिव्ह. शेअरिंग इथं कसं दोघं एक एक शेअर करतात, इथं एकटाच दोन्ही देतो. आता दुसऱ्या आधारावर, पोलॅरिटीच्या आधारावर जर पोल तयार झाले तर पोलार कोव्हॅलंट, पोलार कोव्हॅलंट, आणि जर नाही पोल तयार झाले तर नॉन पोलार कोव्हॅलंट. नॉन पोलार कधी तयार होतो, जर दोघांची ताकद सारखी असेल का वेगळी असल्यावर. अरे वेगळी असल्यावर कसं, जरा विचार कर की दोघांची ताकद सारखी आहे, इलेक्ट्रॉन कोणाकडे सरकणार का मध्येच राहणार, मध्येच राहणार. मध्ये राहिल्यावर कोणावर चार्ज येतो का, नाही, पण ह्याच्याकडे सरकते आता क्लोरीनकडे, म्हणून ह्याच्यावर थोडा निगेटिव्ह आला. इलेक्ट्रॉन सरकले ना, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, आणि इकडून इलेक्ट्रॉन कमी झाला, जरा पूर्णपणे क्लोरीनकडे गेलाय का नाही, सरकलाय, त्याच्यावर थोडासा पॉझिटिव्ह आला. मग पोलार कॅरेक्टर कधी येते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वेगळी असल्यावर का सारखी असल्यावर, सारखी असल्यावर. सारखी असल्यावर काय होते, कुणाकडे सरकत आहे का, सेम असलं की म्हणजे चार्ज नसतोच, झिरो चार्ज असतो, ह्याच्यावर पण झिरो, ह्याच्यावर पण झिरो. मग झिरो असल्यावर आपण पोलार म्हणतो का, हा. मग हा आहे नॉन पोलार, हा कसला आहे, नॉन पोलार, आणि हा कसला आहे, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. मग पोलार कोव्हॅलंट बॉन्डचं कसं असते, कधी तयार होतो, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच ताकद, इलेक्ट्रॉनला ओढण्याची ताकद दोघांची सारखी असल्यावर का वेगळी असल्यावर. पोलार कोव्हॅलंट बॉन्ड कधी तयार होतो, हा म्हणजे वेगळी असल्यावर. वेगळीचा अर्थ काय, एकाची कमी एकाची जास्त, म्हणजे त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स आहे का नाही, आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स नसल्यावर कसला तयार होतो, नॉन पोलार. कळलं का, म्हणजे पोलॅरिटीच्या आधारावर कोव्हॅलंट बॉन्डचे दोन प्रकार आहेत, पोलार कोव्हॅलंट आणि नॉन पोलार कोव्हॅलंट. महत्वाचं आहे, लक्षात घे. पोलार कोव्हॅलंट मध्ये अतिशय कामाचं उदाहरण म्हणजे वॉटर. ताकद ऑक्सिजनची जास्त आहे, मग इलेक्ट्रॉन कुणाकडे सरकले, ऑक्सिजन. मग ह्याच्यावर कसला आला, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, पूर्ण निगेटिव्ह का थोडा, थोडा, कारण पूर्ण ट्रान्सफर झाले का नाही. पूर्ण ट्रान्सफर झाल्यावर तो कोव्हॅलंट बॉन्ड नसतो, काय होतो, आयोनिक. मग ह्या बॉन्डमध्ये किंवा ह्या बॉन्डमध्ये पूर्ण आयोनिक कॅरेक्टर आले का थोडं आयोनिक कॅरेक्टर आले, थोडं, म्हणजे पार्शियल आयोनिक कॅरेक्टर, राईट. मग आता डायपोल मोमेंट म्हणजे म्यू आहे, त्याला कसं लिहितो, ह्या बॉन्ड लेंथला आपण एल किंवा 2L असं म्हणतात लेंथ, आणि ह्या चार्जला क्यू म्हटलं आपण, तर डायपोल मोमेंट असते क्यू इंटू 2L. तर क्यू जेवढा जास्त तेवढा डायपोल मोमेंट जास्त, म्हणजे डायपोल मोमेंट जास्त म्हणजे पोलार कॅरेक्टर जास्त येईल का कमी येईल, सांग बरं आता. क्यू जास्त, क्यू जास्त कधी येईल, जेवढा इलेक्ट्रॉन इकडे सरकेल, आणखीन इकडे सरकला की आणखीन क्यू वाढेल ना. हा, मग सांग बरं आता, डायपोल मोमेंट जास्त म्हणजे क्यू जास्त, आणि क्यू जास्त म्हणजे पोलार कॅरेक्टर जास्त का कमी, कमी. पोलार कॅरेक्टर रे, पोलार कॅरेक्टर म्हणजे जेवढा जास्त चार्ज येईल. मला सांग, हे बघ, ए आणि बी दोघ जण आहेत, ह्याचा इलेक्ट्रॉन मिडल पॉइंट पासून इथं सरकला आहे का नाही, तसंच ए आणि सी आहे, मिडल पॉइंट पासून थोडा इकडे सरकला. ए आणि डी आहे, म्हणजे डी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणखीन जास्त आहे, त्यानं आणखीन इकडे ओढून घेतलं, तर ह्याच्यावर छोटा निगेटिव्ह येतो, ह्याच्यावर थोडा मोठा निगेटिव्ह, ह्याच्यावर आणखीनच मोठा निगेटिव्ह आहे का नाही. मग चार्ज सर्वात जास्त कोणत्या मॉलिक्युलवर आहे, ए बी, ए सी का एडी, एडी. मग सर्वात जास्त पोलार कोण आहे, एडी, बरोबर का. जेवढा जास्त पोलार तेवढा जास्त चार्ज आहे का नाही, आणि जेवढा जास्त चार्ज तेवढा डायपोल मोमेंट जास्त का कमी, जास्त. फॉर्म्युल्यावरूनच कळते ना. असं जर असं उलटा असेल, ए बाय बी असं उलटा असेल खाली, तर हे जास्त म्हणल्यावर हे कमी होतंय, पण समोरासमोर असल्यावर हे जास्त म्हणलं की हे पण जास्त. मग हे कसं आहे, म्यूला क्यू, म्यू सोबत क्यू डायरेक्ट आहे का इनवर्स आहे,
डायरेक्ट आहे. डायरेक्ट आहे म्हणजे क्यू वाढलं की म्यू वाढतंय, म्हणजे डायपोल मोमेंट. म्यू म्हणजे काय? डायपोल मोमेंट. आणि डायपोल मोमेंट जास्त वाढलं म्हणजे पोलार कॅरेक्टर वाढतंय. म्हणून काय लिहिले बघ, डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आयोनिक कॅरेक्टर म्हणजे पोलार कॅरेक्टर. आयोनिक कॅरेक्टरलाच आपण काय म्हणतो? पोलार कॅरेक्टर. आयोनिक कॅरेक्टर म्हणजेच पोलार कॅरेक्टर. ते लक्षात ठेव. कसं ठेवणार लक्षात आता? आयोनिक यालाच आपण काय म्हणतो? पोलार. कसलं कॅरेक्टर? पोलार. मग आता समजा असा एक मॉलिक्यूल आहे, ए आणि बी मध्ये. इलेक्ट्रॉन कुणाकडे सरकलेत? ए कडे. म्हणजे ताकद कुणाची जास्त आहे? ए ची. म्हणून त्याच्यावर कसला चार्ज आलाय? डेल्टा निगेटिव्ह, थोडा निगेटिव्ह. आणि बी वर डेल्टा पॉझिटिव्ह. आता हे जे आहे ते एक वेक्टर क्वांटिटी आहे. म्यू हे काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. काय वेक्टर स्केलर नाव झाले का आतापर्यंत? नाव तर झाले ना. म्हणजे त्याला डायरेक्शन असते. आणि ह्याचं डायरेक्शन कुणीकडून कुणीकडे आहे? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे का निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. म्यू म्हणजे डायपोल मोमेंट इज ऍप्लिकेबल टू पोलार कोव्हॅलंट बॉन्ड्स. नॉन पोलार साठी नसते. मग ह्याचा फॉर्म्युला काय? म्यूचा फॉर्म्युला थांब. डायपोल मोमेंटलाच आपण डीएम पण म्हणतो. डायपोल मोमेंट डीएम. कळलं का? इथं फॉर्म्युला द्यायचा राहिला. म्यू हे लिहून घ्या जरा नोटबुक मध्ये. नाही थांब, ह्या पानाचाच फोटो काढ. म्यू इज इक्वल टू क्यू इंटू एल. एल म्हणजे ही लेंथ आहे बरं का. ही एल म्हणजे काय हो की लेंथ आहे. आणि हा जो चार्ज आहे तो क्यू असतो. कळलं का? काही कळलं का? लेंथ एल, हे डेल्टा पॉझिटिव्ह. किंवा ह्या डेल्टा पॉझिटिव्हलाच काय लिहितात? काय तर प्लस क्यू, आणि ह्याला लिहिणार मायनस क्यू. कळलं का? कळलं? क्यू म्हणजे काय? खाली लिहिले बघ जरा. ऑफ चार्ज ऑन वन ऑफ द ॲटम. दोन्हीवरचा घ्यायचा नाही, दोघांपैकी एकावर. इकडे +5 असले की इकडे -5 असते. काही नाही. आणि एल काय? टू चार्जेस. पटायले ना? त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय? पुढे काय म्हटलंय बघ. मोर डायपोल मोमेंट मीन्स मोर आयोनिक कॅरेक्टर. हे तर कळलं की आता. डायरेक्टली प्रोपोर्शनल वर लिहिलं होतं ना. म्हणजे एक वाढलं की दुसरं वाढतंय, एक वाढलं की दुसरं वाढतंय. पण डायपोल मोमेंट जास्त म्हणजे आयोनिक कॅरेक्टर पण जास्त. डायपोल मोमेंट ही एक कसली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. तिचं डायरेक्शन कुणीकडून कुणीकडे आहे? म्हणजे इथं जर बघितलं असतं इकडून इकडं, आहे का नाही? त्याचं एसआय युनिट काय? आता डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय? क्यू इंटू एल. क्यू म्हणजे चार्ज. चार्जचं एसआय युनिट आहे कुलम, आणि लेंथचं एसआय युनिट आहे मीटर. आता हे युनिट वगैरे तुला युनिट चॅप्टर झाल्यावर कळल. पण कळलं काय? कसं आलं युनिट ते? कुलम मीटर. आता सहसा डायपोल मोमेंट मोजण्यासाठी आणखीन एक दुसरं युनिट आहे, त्याला डेबे युनिट म्हणतात. जसे की आता तुला अंतर मोजायचं दोघातला, तर वेगवेगळे युनिट आहेत. मीटर मध्ये मोजू शकतो, सेंटीमीटर मध्ये मोजू शकतो, मिलीमीटर मध्ये मोजू शकतो, किलोमीटर, आहे का नाही? मग 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर असं म्हणतोस का नाही? तसंच एक डेबे युनिट म्हणून आहे, डी. तर त्याचं एक माहित असू दे. 1 डेबे युनिट म्हणजे 3.3. हे पुढचं लक्षात ठेवणं गेलं तरी चालतंय. इंटू 10⁻³ कुलम मीटर. म्हणजे ह्याच्यासोबत डेबेचं काय संबंध आहे ते इथं दिलाय. कळलं का? आता हे जरा पुढे बघा काय म्हटलंय. आता पुढे काय म्हणते बघ.
हे व्हेक्टर क्वांटिटी आहे, विसरू नका. ते व्हेक्टर क्वांटिटीला कामाची असते. तुला हळूहळू पुढे चालून कळेल. आता फोर्स एक व्हेक्टर क्वांटिटी. आता कसं असते, मास ही स्केलर क्वांटिटी. मास कशी आहे, स्केलर. त्याला काही डायरेक्शन नसते. तुझं मास किती आहे म्हणलं की तू 60 केजी म्हणशील. तू म्हणतो 60 केजी पूर्वेकडे आहे, 60 केजी दक्षिणेकडे, असं काय म्हणतोस का तू? नाही. सो मास ही स्केलर क्वांटिटी आहे, त्याला डायरेक्शन नसते. पण फोर्स ही कशी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. कशी आहे, व्हेक्टर. त्याला डायरेक्शन असते. समजा ह्या बॉडीवर तुम्ही असा फोर्स लावला. आता समज हे एक भांडा, ह्याच्यामध्ये तू 3 केजी टाक आणि इकडं 2 केजी टाक. टोटल वजन 5 किलोच होणार आहे का नाही? इथं टाक हे 2 केजी, किंवा तू इथं टाक किंवा इथं टाक, कुठे टाक, टोटल 5च होणार आहे का नाही? पण तू एखाद्या बॉडीवरती असा 5 न्यूटन लावलास, सॉरी असा 3 न्यूटन लावलास आणि असा 2 न्यूटन लावलास. त्याच्याऐवजी असा 3 न्यूटन लावलास आणि असाच 2 न्यूटन लावलास. त्याच्याऐवजी इकडून 3 न्यूटन लावलास आणि इकडून 2 न्यूटन लावलास. हे सर्वांचा अर्थ काही सारखा आहे का? नाही. सर्वात जास्त कुठं पळेल ते ना, ह्या केसमध्ये आहे का नाही. बॉडी सर्वात जास्त फोर्स कुठं लावला, दुसऱ्या केसमध्ये आहे का नाही. त्याच्यानंतर पहिली केस, आणि मग इथं सर्वात कमी फोर्स लावला कारण वजाबाकी होते इथं. म्हणजे जे व्हेक्टर क्वांटिटी आहेत त्यांचं नुसतं मॅग्निट्यूड कामाचं नसते. 2 न्यूटन आहे का 3 न्यूटन आहे, नाही. त्या दोघांमध्ये अँगल किती आहे ते पण मॅटर करते, बरोबर का? म्हणजे व्हेक्टर क्वांटिटीचं जी बेरीज आहे, सर्व मिळून व्हेक्टर क्वांटिटीची बेरीज जी आहे ती फक्त त्यांच्या व्हॅल्यूवर नाही, मॅग्निट्यूडवर नाही, तर डायरेक्शनवर पण डिपेंड करते. कशावर? डायरेक्शनवर पण डिपेंड करते. जसं की हे जोरात पळेल 3 न्यूटन 2 न्यूटन. आता तेवढ्या जोरात पळेल का? हे दोघं जरा एकमेकाला विरोध करते. म्हणजे हा अँगल वाढत गेला, इथे 180 झाला आहे का नाही, की इफेक्ट, फोर्सचा इफेक्ट काय होतो, कमी होतो. ह्या दोघांची बेरीज, त्याला रिझल्टंट म्हणतात. काय म्हणतात? रिझल्टंट. मास असल्यावर रिझल्टंट हमेशा 5च येणार आहे का नाही, पण फोर्सचं तसं व्हायला का नाही. मग ह्या दोघांची जी ताकद आहे रिझल्टंट. स्केलरच्या बाबतीत कसं असते, रिझल्टंट इन केस ऑफ स्केलर डायरेक्ट पहिल्याची बेरीज आणि दुसऱ्याची बेरीज काही असो. पण रिझल्टंट इन केस ऑफ व्हेक्टर, त्याला आपण आर म्हणू नुसतं आर, तर ते डायरेक्ट ए प्लस बी नसते. त्याच्यासाठी फॉर्म्युला असा आहे, ए स्क्वेअर, म्हणजे हे एक जण ए म्हटलं आणि ह्या दुसऱ्याला आपण काय म्हटलं, बी. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. हा असा वेगळाच फॉर्म्युला आहे. ते तुला व्हेक्टरमध्ये आहे डिटेलमध्ये. म्हणजे ह्या अँगलवर डिपेंड करते रिझल्टंट. हे अँगल वाढत गेला की रिझल्टंट कमी होत जातो. कारण कॉस थिटाचं कसं असते, अँगल वाढला की व्हॅल्यू कमी होत असते. म्हणून इथं अँगल कमी आहे म्हणून रिझल्टंट जास्त असतो, याचा ताकद जास्त आहे. अँगल वाढत गेला ताकद कमी होत जाते, अँगल वाढत गेला ताकद कमी होत जाते. एवढं कळायले? असं छोटं मोठं आहे, काही जास्त डिटेलमध्ये नाही तुम्हाला, इथं फिजिक्समध्ये खूप आहे. मग रिझल्टंटचा हा फॉर्म्युला आहे व्हेक्टरच्या बाबतीत. आणि डायपोल मोमेंट हा स्केलर आहे का व्हेक्टर आहे? डायपोल मोमेंट कसा आहे? व्हेक्टर. म्हणून डायपोल, आता कशासाठी शिकवायलो, तर डायपोल मोमेंट हा हमेशा असे मॉलिक्यूल नसतात. आता इथं कसं आहे, एकच डायपोल मोमेंट आहे इकडून इकडे आहे का नाही. पण आता जर असा असेल तर हे डायपोल मोमेंट इकडं आहे, हे डायपोल मोमेंट इकडं आहे. मग इथं एकाच बघून जमत नाही, दोघांचं रिझल्टंट बघावं लागते, आहे का नाही. एवढं तर कळलं. ह्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, पण उगं मोठा मोठी माहीत असू दे, उगं मोठा मोठी माहीत असू दे. मग मला सांग, आता बघ पुढे काय म्हटलं बघ. पुढे डायपोल मोमेंटम ऑफ सिमेट्रिक मॉलिक्युल्स इज 0. सिमेट्रिक म्हणजे कसे असते, तर जसं की बोरॉन, आणि त्याच्या सर्व बाजूनं एक्झॅक्टली असे तिन्ही बाजूनं फ्लोरीन लावले, ह्याला सिमेट्रिक म्हणतात, सर्व बाजूनं सारखं. मग आता ह्याची ताकद जास्त आहे तर ह्याच्यावर है ना. डायपोल मोमेंट इथला कसा असणार, इकडं, इथला इकडं, इथला इकडं. आता तू व्हेक्टरचा विचार केला, समजा एखाद्या बॉडीवर असे सर्व बाजूने सारखे फोर्स लावले, ती कुठंच हलत नाही. नेट किती येते, 0. किती येते, 0. म्हणून सिमेट्रिक बॉडीचं
डायपोल मोमेंट 0 असतो, कारण डायपोल मोमेंट पण काय वेक्टर आहे. कळाले का? समजा अशी आहे, ह्याचं पण काय येईल 0. बरं ह्याचं 0 येईल का? असं फोर्स लावून बघायचा, ह्याला असा फोर्स लावून बघायचा, 0 येते का? नाही. असं असलं तर 0 येतं, हे का नाही? दोन्हीकडून असं किंवा दोन्हीकडून असं. आता इथं कसं आहे, हे क्लोरीन आहे, ह्याच्याकडे जाईल इलेक्ट्रॉन, तर हे 0 येईल का नाही? मग हा सिमेट्रिक आहे, हा पण सिमेट्रिक आहे, पण हा सिमेट्रिक आहे का? नाही. नाही सिमेट्रिक कधी येईल? जर इकडून पण एच लावला तर. आता हे झाला सिमेट्रिक. कळालं ना सिमेट्रिक आणि अनसिमेट्रिक? आता समजा तिघ आहेत, पण असे आहेत म्हणून सिमेट्रिक आहे, पण तिघ जर असे असले असते तर इथं एक, इथं एक, इथं एक, तर हे सिमेट्रिक आहे का? नाही. ह्याचा इकडं, ह्याचा इकडं, ह्याचा इकडं, ह्या तिघांची बेरीज 0 होणार आहे का? नाही. पण इकडं 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 म्हणलं की 0 होतं. मग कोणते सिमेट्रिक मॉलिक्यूल आहेत? तर BeCl2 बघ, आहे का सिमेट्रिक? BF3 ह्याच्यावर प्लस नाही मायनस आहे बरं का, चुकून प्लस झाले. कळाले ना? ते मायनस बी नाही, डेल्टा मायनस पाहिजे. कसं पाहिजे? कारण पूर्ण इलेक्ट्रॉन सरकतो का? ह्याच्यावर पाहिजे डेल्टा मायनस, डेल्टा मायनस, डेल्टा. हे झाला सिमेट्रिक. कळलं का? त्याच्यानंतर आणखीन कोण आहे सिमेट्रिक? हे CO2 आहे का सिमेट्रिक? बघ CO2 कसा काढलाय, सी ताकद कोणाची आहे? ह्याची जास्त आहे ना. मग ह्या दोघातला डायपोल मोमेंट इकडं, ह्या दोघातला डायपोल मोमेंट इकडं, आहे का सिमेट्रिक? म्हणून ह्याचा डायपोल मोमेंट किती येणार? 0. टोटल डायपोल मोमेंट 0. तसाच खाली एक मॉलिक्यूल दिलाय CH4, ते पण सिमेट्रिक आहे, पण ते कसं आहे ते नंतर कळेल तुला. कळलं एवढं आत्ताच्या नंतर. जबकि अनसिमेट्रिक मॉलिक्यूल्स असतील तर त्यांचा डायपोल मोमेंट कसा असतो? 0 का नॉट 0? नॉन 0. DM म्हणजे, DM म्हणजे काय? नाही नाही नाही, DM म्हणजे काय? DM कशासाठी वापरले आपण इथं? डायपोल पोलर. अरे DM शॉर्टकट वापरले रे. नीट बघ की आपण काय शिकायलो, काय शिकायलो? डायपोल मोमेंट. मग ह्याचं D घेतलं आणि ह्याचं M, काय येतंय? DM म्हणा, किंवा त्यासाठी सिम्बॉल काय? म्यू म्हणा. मी म्यू जरी लिहिलं तरी डायपोल मोमेंटच म्हणायचं, DM म्हणलं तरी डायपोल मोमेंट म्हणायचं. कळलं का? मग आता वेगवेगळे मॉलिक्यूल दिले तर आता हे वॉटर सिमेट्रिक आहे का नाही? नाही. म्हणून ह्याचा डायपोल मोमेंट कुणीकडे येतो? तू जर बघितलास, ह्याच्यावर असा इकडून एक फोर्स लावून बघ, ह्याच्यावर असा इकडून एक फोर्स लाव, तर हे कुणीकडे जाईल? असं वर जाईल, खाली जाईल, का सरळ पुढे निघून जाईल? सरळ पुढे. मग त्यानं कसं दाखवलं बघ, हे इक्वल टू म्हणजे हे बॉन्ड नाही बरं का, हे इक्विव्हॅलंट टू, म्हणजे ह्यालाच तुम्ही असं लिहू शकता. हे असं कसं? इकडे H, इकडे H. मग ह्या दोघांचा असा आणि असा दाखवण्याच्या ऐवजी त्या दोघांचा मिळून असा दाखवा. कसा? पुढी. बरोबर आहे का? बरोबर का? बरोबर का? कळलं हे? म्हणजे हे कसं दाखवलं कळलं का? हे रिझल्टंट दाखवलंय, तर हे इथं आहे रिझल्टंट. इथं काय केलं होतं? प्रत्येकाचा वेगवेगळा दाखला आहे का नाही? मग ते दोघांना मिसळून कसा आला? असा. त्याच्यानंतर आता हे मॉलिक्यूल नीट बघून घ्या जरा, काय म्हटलंय ते. अमोनिया. बघ जरा. आता ह्यांचे स्ट्रक्चर पुढे चालून जास्त डिटेलमध्ये सध्या कामापुरतं लक्षात ठेव. नायट्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन असतं, वर काय असते? लोन पेअर. तुझं काढलास तर अमोनियामध्ये नायट्रोजनवर एक लोन पेअर येते. लोन पेअर म्हणजे मायनस चार्ज. थोडक्यात लोन पेअरला पुढे चालून आपण असं दाखवून, असं गोल. मग ह्याच्यावर प्लस है ना. ताकद कुणाची जास्त आहे? नायट्रोजनची आहे. पण जी लोन पेअर असते तिची ताकद नायट्रोजन पेक्षा जास्त असते बरं का. पण ह्या दोघांमध्ये कोणाची ताकद जास्त आहे? नायट्रोजन. म्हणून ह्याचा डायपोल मोमेंट इकडं, ह्याचा इकडं, ह्याचा इकडं. पण नायट्रोजन आणि हे वर कोण? ही जी आहे ती लोन पेअर आहे. कोण आहे? लोन पेअर. तर लोन पेअरची ताकद जास्त असते, म्हणून तिचा असा. कळलं का? कळलं का? मग ह्या
तिघांचं मिळून ओव्हरऑल वर जाईल का खाली येईल? या चौघांचं मिळून वर जात आहे, म्हणून ह्यांचं हे रिझल्टंट असं वर दाखवलं. दिसलं का बघ? प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल कसं असं दाखवाय, हे उगच केलंय, हे सहसा वेक्टरला असं दाखवलं तरी बस झालं, पण अशी रेष कधी कधी मारते. बघ बरं, हे कळलं का? बघ बरं, कळलं काय? हा, आणि हे कोणाचं आहे? लोन पेअर सोबतच आहे का नाही? नायट्रोजनचं लोन पेअर सोबत. मग ह्या सर्वांचं मिळून ओव्हरऑल हे ब्ल्यू कलर वर आला आहे का नाही? त्याच्याऐवजी आता हायड्रोजनच्या ऐवजी इथं कोण लावला? फ्लोरीन. कोण लावला? मग आता नायट्रोजनची ताकद जास्त आहे का फ्लोरीनची? फ्लोरीनची. म्हणून हायड्रोजन आणि नायट्रोजन मध्ये डायपोल मोमेंट नायट्रोजनकडे होता, पण फ्लोरीन लावल्यावर कोणाकडे आला? फ्लोरीनकडे आला. हे इकडं आला, हे इकडं आला, हे मात्र वरच आहे, कारण वर कोण आहे? लोन पेअर. पण खाली किती जण आहेत? तिघं. वर किती आहेत? मग सर्वांची बेरीज वर जाईल का खाली येईल? खाली. म्हणून ह्याचं रिझल्टंट कसं दाखवलं? खाली. हे काय व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही, पण मॉलिक्यूल जसा तसाच आहे, पण ह्याचं डायपोल मोमेंट वर आहे तर ह्याचं खाली आहे, असं त्याला दाखवायचं. कळलं? तसंच आता आपण CO2 मध्ये काय बघितलं होतं? CO2 असं आहे, टोटल किती होतं? 0. हे CO2 आहे. आता SO2 पण आहे, पण SO2चं स्ट्रक्चर CO2 सारखं नाही, ते तुला पुढे चालून कळेल. SO2चं स्ट्रक्चर असं आहे, म्हणजे सिमेट्रिक आहे का? नाही. मग S आणि O ह्याचा कोणीकडे आहे? इकडं, आणि खालच्याचा कोणीकडे आहे? इकडं. मग ह्या दोघांची बेरीज कशी येईल? इकडं. कळायला का? डायपोल मोमेंटची बेरीज. त्याच्यानंतर आता इथं असली काय बेन्झीनची रिंग कधी बघितलास का? बघितलं ना? आता ह्यांचा डायपोल मोमेंट, आता इथं कोण आहे? तर इथं कार्बन आहे. काय आहे? इथं कार्बन असते. तू जर बघितलास ताकद कुणाची आहे? क्लोरीनची जास्त आहे. मग हे इकडं जाणार, हे इकडं, आणि हे इकडं. म्हणजे थोडक्यात काय, हे असं आहे है ना, काहीतरी असं. वरचा क्लोरीन इकडं ओढायला आहे, इकडचा क्लोरीन इकडं आहे, डायपोल मोमेंट हे इकडं. असंच का? मग सिमेट्रिक आहे का अनसिमेट्रिक? सिमेट्रिक आहे, म्हणून डायपोल मोमेंट 0. इथलं कसं आहे? इथून इकडं आहे का नाही? कधी कधी असं इथून पण दाखवते. आणि ह्या खालच्या क्लोरीनमुळं खाली, कारण ताकद कोणाची जास्त आहे? क्लोरीनची. कार्बनपेक्षा क्लोरीनची. ह्या रिंग मध्ये कोण असतात? कार्बन. कोण असतात? कार्बन. हे सिमेट्रिक आहे का अनसिमेट्रिक? म्हणून डायपोल मोमेंट 0. आता ह्याचा बघ, हे इकडं आहे, हे इकडं ओढायला. हे सिमेट्रिक आहे का अनसिमेट्रिक? अनसिमेट्रिक. जर इथं असलं असतं तर, म्हणजे तिन्ही असले असते तर सिमेट्रिक. पण असं तिसरं, हा दोन आहेत तर मग इथं पाहिजे आहे का नाही? पण असे दोन असल्यावर तू विचार कर ना, हे एक इकडे ओढालंय, एक इकडे ओढालंय, जागेवर थांबल का हे? नाही. मग डायपोल मोमेंट 0 येईल का? नाही. म्हणून डायपोल मोमेंट इक्वल टू 0 लिहिलंय का नॉट इक्वल टू 0? नॉट इक्वल टू 0. बर. आता ह्याचा कसा आहे? इकडं, आणि ह्याचा कसा आहे? इकडं. बरोबर का? हे सिमेट्रिक आहे का नॉन अनसिमेट्रिक? हा, सिमेट्रिक. तू असं लावून बघ ना फोर्स, हे जागेवर थांबल का? एखाद्या वस्तूला तू इकडे कोडालास आणि इकडे कोडालास, मग हे जागेवर थांबेल का? कसं आहे मग? असिमेट्रिक किंवा अनसिमेट्रिक. मग त्याचा पण डायपोल मोमेंट 0 आहे का? नाही. पण ह्या दोघांमध्ये हे पहिलं, सॉरी तिसरं आणि हे चौथं, कुणाचं जास्त आहे म्हणले डायपोल मोमेंट? आता हे चुकलं जरा लिहिण्यात, कळलं का? तुला कळत असेल की इथं जरा चुकलं, हे उलट झालं. अँगल कोणत्यामध्ये कमी आहे? तिसऱ्यात का चौथ्यात? चौथ्यात. मग अँगल कमी म्हणजे हे अँगल, हे अँगल, हे अँगल. ठीक आहे. इथं हे अँगल, हे अँगल. कळलं का? चौथ्यात अँगल कमी आहे, म्हणून अँगल कमी झाला की ताकद वाढते, म्हणून हे असं पाहिजे. बरोबर का? जरा उलट. आणि हे दोघं इक्वल का? कारण दोघांची व्हॅल्यू काय? 0. सिमेट्रिक आहे ना, दोघांची व्हॅल्यू 0 आहे म्हणून इक्वल. पण ह्या दोघांपेक्षा हे जास्त आणि ह्याच्यापेक्षा हे जास्त. कळाले का नाही? त्याचं कारण इकडे सांगितलंय कशामुळे आहे ते, अँगल वगैरे. इथं अँगल जास्त आहे,
इथे अँगल कमी आहे का नाही, आणि ते रिझल्टंट म्यूचा फॉर्म्युला असं सांगितलं नव्हतं का मी, मग कॉस थिटा म्हणजे अँगल वाढला, सॉरी अँगल कमी झाला की रिझल्टंटची व्हॅल्यू वाढते, सांगितलं होतं का मी, तसं आहे ते. आता काय कर,